प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून ठाण्यामध्ये आरोप आंदोलन करण्यात येत आहे. इंधन दरवाढ, महागाई आणि पेपर फुडीच्या विरोधामध्ये आपण बघू शकता प्रदेशाध्यक्ष शिवदास मोरे देखील सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि नागरिकांना या ठिकाणी मेलेडी चॉकलेट वाटप करून हे आंदोलन आहे ते करण्यात येत आहे. आंदोलन या ठिकाणी पाहिल्यानंतर आपण पाहू शकतो की ठाणे जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस आपले लोकेश गोरे पाटील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात. आणि आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी एक काँग्रेसचं मेलोडी आंदोलन या ठिकाणी पाहायला मिळतं. पाहायला मिळतं. मोदींचा आवडती चॉकलेट मेलोडी चॉकलेट आगे जा आगे शिवराज शिंदे यांच्या उपाशीमध्ये आता हे मेलोड महागाई नाही, देशामध्ये जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, यामध्ये कुणाला नाकारता येणार नाही. पण इतर देशांनी आपली उपाययोजना कशी केली हे भारताने त्यांच्याकडून शिकायला पाहिलं होतं. एकतरी भारताचं आपलं परराष्ट्र धोरण 100% फेल ठरलेलं आहे. भारताचं तुम्ही हे आर्थिक धोरण फेल ठरलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये देशामध्ये प्रचंड महागाई वाढत आहे, डॉलरचा भाव वाढत आहे, रुपयाची किंमत घसरत आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान सगळ्या नागरिकांना सांगतात की तुम्ही सोनं खरेदी करू नका, डिझेल पेट्रोलचा फार वापर करू नका, बाहेर फिरायला जाऊ नका. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरात बसून ऑनलाईन काम करा. पण मला सांगायचं आहे की तुम्ही पत्रकारिता करता, तुम्ही घरात बसून ऑनलाईन माझी बाईट घेऊ शकता का? हे पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरणारा व्यक्ती घरात बसून ऑनलाईन पेट्रोल भरू शकतो का? आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला उपाययोजना करायची आली नाही, तुम्ही देशाला उद्देश देता पण स्वतः मात्र दुसऱ्या दिवशी हजारो गाड्यांचा ताफा घेऊन तुम्ही रोड शो करता, परत तुम्ही परदेशवारी करता आणि परदेशामध्ये जाऊन तुम्ही इटलीच्या पंतप्रधान मेलोडीना मेलोडी चॉकलेट गिफ्ट देता. खऱ्या अर्थानं कुठल्याही आजपर्यंतच्या इतिहासामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी एवढी खालच्या पातळीला जाऊन देशाची गनिमा घाण ठेवली नाही, तेवढी देशाची गनिमा कुठेतरी ढासळत चाललेली आहे. मला आपल्या मतातून मला सांगायचं आहे की 150 कोटी देशवासियांचा पालक हा देशाचा पंतप्रधान असतो. त्याला कुठली जात नसते, कुठला धर्म नसतो, ना कुठला पक्ष असतो. तो सर्व 150 कोटी नागरिकांचा असतो. पण मला विसर पडल्यासारखं वाटतंय की देशाचे पंतप्रधान या देशाला देखील विसरले, नागरिकांना विसरले. त्यांना आजही अशा परिस्थितीमध्ये देखील परदेशवाऱ्या महत्वाच्या आहेत. देशाच्या हिताचं कुठलंही धोरण त्यांच्यामध्ये दिसत नाहीये. पण चॉकलेट हे ऍक्च्युली महागाईचं चॉकलेट आहे. आजपासून मेलोडी चॉकलेट हे महागाईचं चॉकलेट आहे. आणि ज्या दिवशी पंतप्रधानांनी हे मेलोडी चॉकलेट दिलं त्या दिवशीपासून ह्या चॉकलेटचा रेट वाढलेला आहे. कारण का प्रत्येक पेट्रोल पंपावरती महाराष्ट्रामध्ये आमचे युवक काँग्रेसचे मेलोडी चॉकलेट वाटत आहेत आणि लोक त्यामध्ये आपली प्रतिक्रिया देत आहेत. खऱ्या अर्थानं महागाई लोकांना जाणवत आहे आणि कुठेही त्यांना निषेध करता, कोणालाही आपण चुकीचं बोलता, कोणालाही काळं फासता आपण चॉकलेट देऊन या पद्धतीचा निषेध करतोय. हे लोकांना ते अपील होत आहेत, लोक ते स्वीकारत आहेत आणि लोकांमध्ये जनजागृती होत आहे. काँग्रेस पार्टी जी आहे ती आता जे काय सोशल मीडियावरती काही ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे, त्या संदर्भात तुमचा पाठिंबा? नाही, आपण पाहिलं असेल की सोशल मीडियामध्ये काँग्रेस पार्टी असू देत किंवा सर्वसामान्य युट्यूबर असू दे किंवा इन्फ्लुएन्सर असू दे, जेव्हा जेव्हा तो सरकारच्या विरोधात बोलतो, सरकारला चुका दाखवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तेव्हा त्याच्या अकाउंट सगळे ब्लॉक केले जातात.
वेळ पडली तर अनेक मध्ये आपण पाहिलं असेल युपी सारख्या राज्यामध्ये इन्फ्लुएन्सर आहेत जे सरकारला प्रश्न विचारतात, त्यांच्या घरावरती बुलडोजर फिरवण्याचं काम केलेलं आहे. आणि हे सरकार कुठेतरी हुकुमशाहीकडे त्याची वाटचाल चाललेली आहे आणि जे सरकारच्या विरोधात बोलतात त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करतात, त्याचा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये निषेध करतो. मेलोडी खाओ खुद जान जाओ, मेलोडी खाओ खुद जान जाओ, खाओ खुद जान जाओ, मेलोडी खाओ देश को जलाओ, मेलोडी खाओ देश जलाओ. काय